कुठं जर हे असलं, पिन एखाद्या ठिकाणी ओपन असली किंवा पिन काही काही ठिकाणी कट असते, आपण काय करतो, सरळ त्याला चिकट टेप मारतो, बस झालं काम. काही काही ठिकाणी ते वायरसला 10-12 टेप चिपकवलेले असतात. असं शक्यतोवर करू नका. आपल्या घरात जी इलेक्ट्रिकलची मोटर असते, ओके, पहिल्यांदा सेफ्टी काय काय घ्यायची घराच्या दृष्टीने, या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. घरात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या घरात जी इलेक्ट्रिकल वायरिंग केलेली आहे, ओके, जी इलेक्ट्रिसिटी येते त्याला अर्थिंग पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता त्या अर्थिंगचा पॉईंट तुम्हाला पुढे शिकवला जाणार आहे, पण नेहमी लक्षात ठेवा की अर्थिंग, प्रॉपर अर्थिंग पाहिजे. ओके, घरात किंवा शेतात आपण वीज मोटर वगैरे वापरत असतो, त्याला प्रॉपर काय पाहिजे, अर्थिंग, प्रॉपर अर्थिंग त्याला पाहिजे असते. ओके, ती अर्थिंग का असते, कशासाठी असते, ती तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणारच आहोत. ओके, त्यानंतर तुमच्या घरात जे तुम्ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट वापरताय, जसं की तुम्ही टीव्ही वापरतात, मिक्सर वापरतात, इस्त्री वापरतात, हीटर वापरतात, शेगडी वापरतात, फॅन वापरतात, ओके, ट्यूबलाइट वापरतात, बल्ब वापरतात, अजून भरपूर गोष्टी तुम्ही वापरतात, हेअर ड्रायर, तुमचे मोबाईल चार्जिंग वगैरे एक्सेट्रा, अशा भरपूर गोष्टी तुम्ही वापरताय. त्यावेळेला तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, हे पहिलं महत्वाचं फिनोमेनन आहे, तर तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आता तुम्ही दिवसभर सगळ्यात जास्त कोणत्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या जवळ असाल तर तो तुमचा मोबाईल असतो. तुम्ही मोबाईल कंटिन्यू चार्जिंगला लावत असतात, चार्जिंग वरनं काढत असतात, तर पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवायचं, जर तुमचे हात ओले असतील तर त्या चार्जरला शक्यतोवर कधीही हात लावू नका. कारण का, ते पाण्याचे थेंब त्याच्यावर इलेक्ट्रिसिटीच्या पार्ट वरती पडून तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. त्यामुळे तुमचे हात जेव्हा ओले असतील त्या केसमध्ये तुम्ही मोबाईल कधी चार्जिंगला लावू नका. कारण तुम्ही जेव्हा चार्जरला हात लावताय तर चार्जरचा पॉइंट हा तुमच्या इलेक्ट्रिक फेज जी आलेली असते, तुमची इलेक्ट्रिसिटी त्याच्या खूप जवळ असतो. त्याच्यातून तुमच्या हातून जर असा एखादा थेंब वगैरे पडला तर तुम्हाला तिथं इलेक्ट्रिक शॉक लागण्याचा मोठा संभव असतो. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावत असताना ओले हात असतील तर ते पहिल्यांदा कॉटनने पुसा आणि मगच तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावा. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या घरात जर टीव्ही वगैरे असेल, आता सगळ्यांच्या घरात टीव्ही असते, मोठे टीव्ही असतात, अँड्रॉइड टीव्ही असते, फ्लॅट टीव्ही असते, एलईडी असते, एलसीडी असते, क्यूएलईडी असते, भरपूर टीव्हीचे टाइप्स आहेत. ओके, तर तुमच्या घरात जर टीव्ही असेल तर सेफ्टी प्रिकॉशन मधून इलेक्ट्रिक शॉकला जर तुम्हाला प्रिव्हेन्शन करायचं असेल किंवा इलेक्ट्रिसिटी तुम्ही व्यवस्थित वापरायची असेल तर इन दॅट केस टीव्ही साठी तुम्ही स्टेबिलायझर वापरलाच पाहिजे. लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी जर तुम्हाला सांगत असेल याला काही गरज नाही स्टेबिलायझरची वगैरे, तर ते चुकीचं आहे. तुम्ही घरात जर टीव्ही वापरताय तर स्टेबिलायझर अवश्य वापरा. कारण का, स्टेबिलायझर रेग्युलेटेड व्होल्टेज त्याला सप्लाय करत असतो. ड्यू टू दॅट एक्सिड जे व्होल्टेज असतं ते त्याच्यात ड्रॉप डाऊन होत असतं. त्यामुळे स्टेबिलायझर शक्यतोवर वापरा. आणि स्टेबिलायझर वापरायचं सेकंड पॉईंट फिनॉमिना असा असतो की तुमचा स्टेबिलायझर मेन तुम्ही इलेक्ट्रिक सप्लायला जोडलेला असतो, मग स्टेबिलायझरला तुम्ही टीव्हीचं सप्लाय जोडलेला असतो. मग इन दॅट केस स्टेबिलायझर ओव्हरलोड पोटेन्शियल तुमचं डिक्रीज करत असतं. त्यानंतर जेव्हा वीज पडत असतात, पाऊस चालू असतो आपल्या इकडं, ओके, तर पाऊस चालू असताना नेहमी लक्षात ठेवायचं की टीव्ही कधीच चालू करायची नाही. पाऊस जेव्हा विजा नसतात त्या केसमध्ये, म्हणजे पहिला पाऊस येतो आपला किंवा वळवाचा पाऊस असतो किंवा आत्ताच्या ड्युरेशन मध्ये जो तुमचा पाऊस होतोय, तर त्या पावसाच्या ड्युरेशन मध्ये कधीच टीव्ही चालू करू नका. कारण का, टीव्ही जी तुमची इलेक्ट्रिक सिग्नल घेते ते तुमच्या डीटीएच थ्रू येत आहे, आणि डीटीएच जे रेंज कॅप्चर करते ते तुमचं लाइटनिंग जे असतात ते लाइटनिंग पण कॅप्चर करू शकतं. समजलं का, कॅप्चर करू शकतो म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणजे आमच्याच गावातलं उदाहरण सांगतो, माझ्या मित्राच्या इथं लाइटनिंग चालू होतं, म्हणजे जेव्हा विजा पडत होतं तेव्हा त्यांच्या घरात टीव्ही चालू होती, आणि ते जे डीटीएच असते ते डीटीएच ने ती वीज ओढून घेतली. ओके, ओढून घेतल्यानंतर त्यांच्या घरातली टीव्ही, त्याबरोबर त्यांच्या घरात जेवढे इक्विपमेंट, इलेक्ट्रिक इक्विपमेंट त्यावेळेला चालू होते ते सगळेच्या सगळे इक्विपमेंट डॅमेज करून टाकले. त्यांच्या घरातल्या बरं कोणाला काही झालं नाही, बट नेहमी लक्षात ठेवा, आपले काय जे मॅच असतील, तुमचे सिरियल असतील, मूवीज असतील, ते नंतर बघता येतील. रिवाइंड करू शकतो आपण नंतर, बट जर लाइटनिंग चालू असली तर त्या केसमध्ये तुम्ही घरात कधीच टीव्ही चालू करू नका. लक्षात ठेवा. विजा पडताय जोरात त्यावेळेला तुम्ही टीव्ही कधीही चालू करू नका. लक्षात येतंय ना?
म्हणजे तुमचे जनरल नॉलेजचे फिनॉमिना आहेत, हे तुम्ही तुमच्या पूर्ण लाईफ मध्ये वापरणार आहात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा विजा पडताय त्यावेळेला मोबाईल कधीच वापरू नका. विजा पडत असताना तुम्ही मोबाईल फ्लाईट मोड असतो तुमच्या मोबाईलला, मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून द्यायचा आहे. कारण का, तुमच्याही परिसरात विजा पडताय हे बरोबर आहे, पण तुमचे आजूबाजूचे नातेवाईक असतात, तुमचे मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांना काय माहिती तुमच्याकडे पाऊस पडतोय किंवा विजा पडतायत. त्यावेळेला तुमचे इन जनरल कॉल्स होत असतात किंवा तुम्ही इंटरनेट वगैरे वापरत असतात इन जनरल. ओके, तर कॉलिंग जेव्हा होत असते तेव्हा पण ते तुमचं इलेक्ट्रिक सिग्नल जे असतात, सिग्नल जे येत असतात, तर ते तुमचा मोबाईल विजा पडत असताना जर तुमचा मोबाईल चालू असला किंवा तुमच्या मोबाईलवर एखादा फोन वगैरे आला तर त्या केसमध्ये वीज खेचली जाते. ओके, लक्षात ठेवायचं. तर त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचा मोबाईल, कारण हे मी इन जनरल लाईफ मधले एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की आमच्या इथं पण माझा एक मित्र असाच होता, मोबाईल चालू होता त्याचा आणि विजा पडत होत्या, त्यावेळेला तो फोनवर बोलत होता आणि अचानक त्या मोबाईलने वीज खेचून घेतली आणि तो तिथंच जागेवर एक्सपायर झाला. म्हणजे तुम्हाला या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश काय आहे, हे लाईफ स्किल आहे, सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे तुमचं लाईफ स्किल आहे, लक्षात ठेवा. तुम्ही वापरू नका आणि घरच्यांनाही वापरू देऊ नका. लक्षात ठेवा, विजा पडत असताना टीव्ही बंद ठेवायची आणि मोबाईल मोबाईल हा कधीच वापरायचा नाही. लक्षात ठेवायचं, वेन लाइटनिंग इज हॅपन स्विच ऑफ युअर मोबाईल और मेक इट ऑन फ्लाईट मोड. फ्लाईट मोडवर ठेवायचा मोबाईल, लक्षात ठेवायचं. बाकीचे इक्विपमेंट वापरले तर तुम्ही चालतील, पण नेहमी लक्षात ठेवायचा मोबाईल आणि टीव्ही या गोष्टी विजा पडत असताना बंद ठेवायच्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, तुमच्या घरात इलेक्ट्रिक मोटर असते. इलेक्ट्रिक मोटर असताना आपण काय करत असतो, पाणी उपसण्यासाठी ती मोटर वापरत असतो. तर प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे ते लक्षात ठेवा. घरातले एक्झाम्पल आहेत आणि हे घरच्यांना पण सांगा. तुम्हीच नुसते प्रिकॉशन घेऊ नका, घरच्यांना पण या गोष्टीबद्दल अवेअर करून द्या. जसं की आपण कोरोनाच्या बाबतीत प्रिकॉशन घ्यायला लागलोय, सगळे प्रिकॉशन घेतो ना, मास्क वापरतो, सॅनिटायझर वापरतो, सोशल डिस्टन्स ठेवतो, बाहेरून आल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या करतो, रात्री कधी कधी आपल्याला वाटलं तर आपण कधी कधी काढा घेत असतो. बाहेरून आल्यावर खूप जास्त फिरून आला तर आंघोळ करतो. आधी आपण असं करायचो का, नाही गेलो फिरायला गेलो मास्क वगैरे वापरायचो का, नथिंग हॅपन्स. बट कोरोनाने ते सगळ्या गोष्टी बदलून टाकल्यात, त्यामुळे ते प्रिकॉशन्स आपण घ्यायला लागलोत ना, तसे या गोष्टीच्या बाबतीत पण प्रिकॉशन्स तुम्ही घेऊ शकताय म्हणजे घेतलेच पाहिजे. हे प्रिकॉशन्स तुम्ही आणि तुमच्या घरचे जे मेंबर्स आहेत त्यांचे लाईफ तुम्ही सेव्ह करू शकताय, हे जर प्रिकॉशन्स तुम्ही वापरले तर. ओके, सो त्या प्रिकॉशन्सच्या बाबतीत तुम्हाला तेच सांगायचं होतं. त्यानंतर आपल्या घरात इलेक्ट्रिक मोटर असते. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर असताना आपण काय करत असतो, ती मोटर चालू करतो आणि पाण्याचा उपसा त्याच्यातून करत असतो. बट त्या केसमध्ये एक पॉसिबिलिटी ही असते की मोटर दररोज आपण चालू करत असतो, बंद करत असतो, पण मोटर आली तिथं पाणी उपसा करतोय, बरोबर आहे. पाणी उपसा करत असताना तिथं पाणी पडलेलं असतंय. पाणी पडलेलं असतंय म्हणजे परिसर तो ओलसर होतो. मग त्यावेळेला तिथं जर तुमची एखादी वायर कट झालेली असली, मोटरची वायर कट झालेली असतात आपल्या, आणि आपण काय करतो, इट इज अ व्हेरी डेंजरस. लक्षात ठेवायचं, मोटरचा शॉक जो असतो, इलेक्ट्रिक मोटरचा शॉक, इट इज व्हेरी डेंजरस आणि त्याच्यानं वाचण्याचे चान्सेस खूपच कमी असतात, खूपच म्हणजे खूपच कमी. ओके, मग त्या केसमध्ये बाकीच्या ठिकाणी जर तुम्हाला शॉक लागला तर तुम्हाला जास्त इजा होत नाही. बट इलेक्ट्रिक मोटर म्हणजे शेतातली मोटर, कृषी पंपाची मोटर आणि आपल्या घरात जी पाणी उपसा करतोय ती मोटर, त्याचा शॉक खूप हार्मफुल असतो आणि त्याच्यात मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी डेथ होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्या घरात जी आपण मोटर वापरतोय ती मोटरच्या ठिकाणी जर इलेक्ट्रिक वायर जी असते त्या वायरच्या ठिकाणी कट असतात आपले. ओके, कुठं कुठं कट झालेली असते ती वायर, आणि आपल्या घरातले मंडळी काय करतात, त्यांना चिकटपट्टी मारत असतात, चिकट टेप वापरत असतात. तिथं एक ठिकाणी मारली, 2 ठिकाणी मारली, 3 ठिकाणी मारली, 4 ठिकाणी मारली. काही ठिकाणी मी असे बघितले, ती वायर एकदम लहान असते तुम्ही त्या वायरलाच 25-30 ठिकाणी चिकट टेप मारून ठेवली, म्हणजे एवढ्या ठिकाणी ती वायर डॅमेज झालेली आहे आणि तुम्ही ती चिकट टेप मारून ठेवताय. इट इज नॉट अ क्लिअर. ओके, इट इज नॉट अ क्लिअर. तुम्ही काय करा, घरच्यांना सांगा ती वायर पूर्ण तोडूनच टाका. तुम्ही एकदा तोडून टाकली ना, ते परत नवीन वायर घेऊन येतील. त्यामुळे तसं जर वायर कुठं असेल तुमच्या घरात, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरची जी वायर असेल, जास्त मोठी नसते ती वायर,
पण त्याला चिकट टेप लय मारलेले असतात. आपण इंडियन पीपल, आपल्याला वाचवण्याची सवय असते, नाही नवीन वायर घ्यायला एवढे पैसे लागतील, बट लाईफ जर गेली तर ती नवीन घेता येईल का? नाही. असं जर तुमच्या घरात असेल, इलेक्ट्रिक वायर असेल आणि त्याला एवढे जर चिकट टेप मारलेले असतील, तोडून टाका. समजलं का? नवीन वायर आणा, नवीन वायर लावा. कारण का, वायर परत आणू शकतो, गेलेली लाईफ आपण परत आणू शकत नाही. समजलं? त्यामुळे हे प्रिकॉशन्स पहिल्यांदा तुम्ही घेतले पाहिजेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही घरात एखादं इलेक्ट्रिसिटीचं काम करताय, तर त्यावेळेला तुमच्याकडे जे इक्विपमेंट्स लागतात, ते इक्विपमेंट्स खूप चांगल्या क्वालिटीचे इक्विपमेंट्स पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरात फ्रीज असतं, ओके, तर फ्रीज वापरत असताना फ्रीजला पण आर्थिंगची गरज असते, नेहमी लक्षात ठेवायचं. फ्रीजला तुम्ही आर्थिंग करून घ्या. आपल्या बऱ्याचशांच्या घरात फ्रीज असतं आणि त्या फ्रीजला आर्थिंग केलेले नसते. दुकानदार सांगतात त्याला आर्थिंगची गरज नाही, बट इट इज इसेन्शियल. फ्रीजला पण तुम्ही जे आर्थिंग असते ती फ्रीजला पण आर्थिंग करून घेतली पाहिजे, लक्षात ठेवायचं हे पण. त्यानंतर बऱ्याचशा दिवशी तुम्ही हेअर ड्रायर वापरताय, तर हेअर ड्रायर वापरताना ते हेअर ड्रायर गरम झालं म्हणून बंद होतं, ते लक्षात ठेवा. ओके, काय होतं, हेअर ड्रायर गरम होत असते म्हणून ते गरम होते. तुम्हाला असं वाटतं की हेअर ड्रायर खराब झालं, नथिंग हॅपन्स. हेअर ड्रायर मध्ये 2 मोड असतात, एक नॉर्मल हॉटनेस आणि एक खूप हॉटनेस. तर तुम्ही जास्त हॉटनेसला जर तुम्ही हेअर ड्रायर सेट केला, तर इन दॅट केस ते तुमचं हेअर ड्रायर खूप गरम होतं आणि खूप गरम झाल्यावर त्याची मोटर बंद पडते. दॅट्स इट. ते हेअर ड्रायर खराब झालेलं नसतंय. तुम्ही काय करताय, ते चालू हेअर ड्रायर मध्ये तिथं आत हात घालताय, तर त्यावेळेला ते तुमच्या बोटाला इजा करू शकतं किंवा ते तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक पण देऊ शकतं. हेअर ड्रायर तुमचं बंद होतं कारण ते गरम झालेलं असतं, त्यामुळे बंद होतं, दुसरं काही नसतं त्याच्यात. ओके, त्यानंतर पुढची गोष्ट असते इस्त्री. इस्त्री पण वापरत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपण काय करत असतो, इस्त्री वापरत असताना इस्त्रीची वायर जी असते, इस्त्रीची वायर आपण जिथे हँडल पकडतो तिथंच टच केलेली असते आणि तिथंच वायर बऱ्यापैकी कट झालेली असते. मी बऱ्याचशा ठिकाणी बघितली की आपण इस्त्रीचं जिथं हँडल पकडतोय ना, तिथं आपण जी वायर जोडलेली असते तिथंच ती वायर कट असते किंवा ओपन असते. तर इन दॅट केस तुम्ही ती वायर पूर्णपणे कट करून टाका आणि व्यवस्थित वायर बदला तिथली. कारण ती जर वायर तिथं शॉर्ट झाली तर आपण जी पकडलेली इस्त्री असते तिथं आपण कुठेही टच करू शकतो. जिथं आपण हँडल पकडतोय तो भाग तर आपला शॉक प्रूफ असतो, बट आपला दुसऱ्या भागाला टच होऊ शकतो इस्त्रीला आणि त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. आणि इस्त्रीच्या शॉकने सुद्धा पीपल डेड झालेले ऐकलेले आहेत मी. समजलं का? इस्त्रीच्या शॉकने पण पीपल डेड होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, घरात जर इस्त्री असेल तर ती इस्त्री वापरत असताना तिला कुठं जॉईंट वगैरे नाहीत ना, ते बघा, आणि जिथं हँडल असतो तिथंच आपला जॉईंट केलेला असतो, तो व्यवस्थित करून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं, इस्त्री वापरत असताना व्यवस्थित त्याचा हँडल व्यवस्थित आहे का. काही काही ठिकाणी हँडल फुटलेला असतो. हँडल जर फुटलेला असेल तर त्याच्या हँडलच्या आतली बाजू ही मेटलची असते आणि मेटल मधून इलेक्ट्रिसिटी पास होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हँडल व्यवस्थित बघा. हँडल तुमचा प्लास्टिक रिलेटेड मटेरियलचा असावा, प्लास्टिक किंवा ग्लास रिलेटेड मटेरियलचा, कारण त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी तुमचे इन्सुलेटिंग मटेरियलचा असावा थोडक्यात, किंवा रबरचा, यातून तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. त्यामुळे ते त्या मटेरियलचं हँडल बघा, शक्यतोवर तोच हँडल वापरा. त्यानंतर आपल्या घरात इलेक्ट्रिक बल्ब असतो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? आवाज? हो, येतोय सर. ओके ओके, ठीक आहे. सो आपल्या घरात इलेक्ट्रिक बल्ब असतात. आपण बऱ्याचशा वेळा त्याच्यावर इंजिनिअरिंग करत असतो. इलेक्ट्रिक बल्ब उडला का ते बघत असतोय, तार तर दिसते व्यवस्थित, बल्ब काय उडलेला दिसत नाही. मग आपण ते होल्डरला लावतोय. होल्डरला जेव्हा आपण इलेक्ट्रिक बल्ब लावतो तर त्या केसमध्ये आपण किंवा आपल्या घरातले आपण हे ऑब्झर्वेशन करतोय, आपल्या डे टू डे लाईफ मधले ऑब्झर्वेशन आहेत, लक्षात ठेवा. आपण किंवा आपल्या घरातले जेव्हा तो इलेक्ट्रिक बल्ब त्याला लावतोय तर त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की ती बटन बंद पाहिजे. आपण चालू बटन तसंच ठेवून त्याच्या ठिकाणी होल्डरला आपण हे लावत असतो, बल्ब लावत असतो. तर हे चुकीचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, बटन बंद ठेवायचं, पायात चप्पल पाहिजे आणि हातात रुमाल पाहिजे. रुमालमध्ये तो बल्ब पकडायचा आणि मगच तो होल्डरला लावायचा, हे लक्षात ठेवायचं. त्या केसमध्येच तुम्ही तो होल्डर लावू द्यायचं. बटन नेहमी बंद ठेवायला लावायचं, नाही तर चालू बटन ठेवतात काही काहींना वेळ वाचवण्यासाठी. बटन तिकडे चालू करून येतात आणि इकडे तुम्ही होल्डरला लावताय, त्यावेळेला तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. त्या हे सेफ्टी गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला फुल लाईफ टाईम हे तुम्ही गोष्टी वापरू शकताय. त्यानंतर आता तुम्ही याच्यात बऱ्यापैकी नाही, सगळ्या मुलीच आहेत, ओके.
त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी मिक्सर वापरताय. घरात तुम्ही प्रत्येकाने मिक्सर वापरलेला असेलच. तर त्या केसमध्ये मिक्सर वापरत असताना पण बऱ्याचशांच्या बोट वगैरे असतात, ते बोटाला लागतं किंवा इलेक्ट्रिक शॉक पण तुम्हाला लागू शकतो मिक्सर. आता हे कधी होत असतं, जेव्हा तुम्ही मिक्सरचं भांड तुम्ही मिक्सरवरती फिट करताय आणि ते फिट केल्यानंतर तुम्ही वरचं झाकणच व्यवस्थित बंद करत नाही, त्यावेळेला तिथं बाहेर येऊनच जातं सगळं. ओके, सगळं बाहेर फेकलं जातं. बट काय काय वेळा काय होतं, तुम्ही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढे जास्त प्रमाणात ते मटेरियल ठेवताय ज्याला तुम्ही बारीक करायचंय, की ते मिक्सरचं भांड फिरत नाही. मग त्यावेळेला तुम्ही काय केलं असतं, वरचं बटन चालूच असतं आणि तुम्ही ते बोटाने ते पाती फिरवताय. आणि इकडे मिक्सरचं बटन तुमचं चालूच आहे, तुमच्या लक्षातच येत नाही. आणि बोटाने पाती फिरवत असताना इकडे बटन चालू असतं, तुमचा बोट तिथं कापला जातो. लक्षात ठेवायचं, नेहमी मिक्सर वापरत असताना मिक्सरचं मेन स्विचचं बटन तुम्ही पहिल्यांदा बंद करा. जरी मिक्सरला एक बटन असतं स्विचचं माहिती आहे आपल्याला, बट ते बटन मध्ये कधी बिघाडीले सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, ते बटन गोल असतं, वेगळं असतं, त्याच्या खटक्या, ते बटन आपल्याला दिसतं, हा आपण तर त्याच्यावर स्विच केलेले, पण आतली खटकी तुटली, आपल्याला काय माहिती, हे आपल्याला माहितीच नसतं. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं, मेन बटन बंद करायचं आणि मगच तुम्ही काय जी इंजिनिअरिंग करायची ना मिक्सरवरती, तुम्ही करायची. त्यानंतर मिक्सर काय काय वेळा इलेक्ट्रिसिटी आहे पण ते मिक्सर फिरत नाही, मग त्यावेळेला तुम्ही काय करताय, ते बटन वरती चालू आहे मिक्सरचं आणि तुम्ही काय करताय, ते बोट आणि ते मिक्सरचं खालची वायरिंग बटन गोल 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 फिरवताय. मग तुम्हाला वाटतंय मिक्सर चालू होईल, तसं काही होत नाही. त्यामुळे मिक्सरचं बटन बंद करायचं आणि मगच ते काय जे तुम्हाला वायरिंग करायची फिरवायची ते फिरवत बसायचं. नाही तर तुम्ही तिथं बोट टाकताय आणि वरती बटन चालूच आहे, त्यावेळेला तुमची बोट पूर्णपणे कट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे प्रिकॉशन्स तुम्ही बाळगले पाहिजेत. त्यानंतर बऱ्याचशांच्या घरात शेगडी असते, इलेक्ट्रिक शेगडी. ओके, मग शेगडी चालू असताना शेगडी जेव्हा खूप हाय टेम्परेचरला पोहोचते, तर त्यावेळेला ती शेगडी वरती जर एखादा पार्टिकल वगैरे पडला तर ती शेगडी तुमची बंद पडते. बंद पडल्यानंतर तुम्ही काय करताय, तसंच ती बघायला सुरुवात करताय. एखादं काहीतरी लाटणं बिटणं घेतात पोळ्या वगैरे करत असताना, तेच तुम्ही डायरेक्ट त्याच्यात चालू शेगडीमध्ये लावताय. तसं करत जाऊ नका. जेव्हा तुम्ही ते वापरताय तर त्यावेळेला तुम्ही शेगडीची वायर काढून घेतली पाहिजे, बटन बंद केलं पाहिजे आणि मग बघितलं पाहिजे की त्याची कॉईल तुटलेली आहे किंवा नाही. आता त्यावेळेला शेगडीला कॉईल कितीची असते तुम्हाला हे माहिती पाहिजे. 1000 वॅटची कॉईल असते, 1500 वॅटची कॉईल असते. ओके, एवढ्या हाय वॅटेजच्या कॉइल्स असतात. तर त्यावेळेला तुम्ही प्रिकॉशन घेतले पाहिजे. आता तुमच्यापैकी बरेचसे शेगडी वापरत नसतील, पण काही काही शेगडी वापरतात. तर त्यावेळेला किंवा आपण शेगडी वापरत असताना आपण शेगडीवरती चहा ठेवला, चहा ओतू गेला आणि आपण तसं सांचीने तो उचलायचा नाही, शेगडी बंद करायची मग तो उचलायचा. कारण चहा ओतू गेल्यानंतर तिथं इलेक्ट्रिक करंट उतरलेलं असतं, कारण चहा लिक्विड स्टेट मधला तुमचा डायरेक्ट कॉईल वरती पडतो, पूर्ण शेगडी भोवती करंट उतरलेलं असतं तुमचं त्या. आणि तुम्ही जर तसं त्या भांड्याला पकडायला गेलात सांचीने तर तुम्हाला त्याच्यात इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. त्यामुळे शेगडी वापरत असताना, आता नाही वापरते, भविष्यात तुम्हाला वापरायची गरज पडू शकते शेगडी. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की शेगडीचं बटन बंद करायचं आणि मगच तुम्हाला चहा असू दे, भाजी असू दे, तुम्ही काय जे इक्विपमेंट ते शेगडीवरती ठेवलेले आहे ते जर तुम्हाला उतरवायचंय सांची घेऊन, तर त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचं बटन बंद केलं पाहिजे आणि मगच तुम्ही ते भांड त्याच्यावरनं काढलं पाहिजे. तसंच आपल्या घरात आपण पाणी तापवतो किंवा तुमच्यातले काही काही कॅन्डिडेट्स रूमवरती राहत असतील, तर त्यावेळेला तुम्ही काय करता, पाणी तापवायला एक कॉईल आणतात बाहेरून विकत, ते कॉईल तुम्ही त्या बादलीत लावताय आणि ते तुम्ही पाणी तापवताय. त्याच्यातले काही काही महाभाग खूप विचित्र असतात की चालू कॉईल आहे, बटन चालू आहे आणि तशाच चालू याच्यात ते पाण्यात हात बुडवतात आणि चेक करतात की पाणी तापलंय किंवा नाही. इट इज व्हेरी डेंजरस. तुम्हाला वाटतंय 1000 वॅटची कॉईल आहे, त्याच्यात हात बुडवला का शॉक बसत नाही. ज्या दिवशी शॉक बसला दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगायला थांबत नाही तिथं, समजलं का? सांगायला तुम्ही नसतातच तिथं अस्तित्वात, समजलं? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक कॉईल आहे त्या कॉईल वरनं, जेव्हा तुम्ही हिटरची कॉईल आहे त्या कॉईल वरनं जेव्हा तुम्ही बादलीत पाणी तापवताय, तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते पाणी जर तुम्ही त्याच्यात तापवताय, तर पाणी तापवत असताना नेहमी तिथं ती कॉईल जी लाकडाची एक काठी घ्यायची, त्या लाकडाच्या काठीला टच करून ती कॉईल त्याच्यात सोडायची. ओके, आणि जेव्हा तुम्ही पाणी तापलंय किंवा नाही जे तुम्हाला बघायचंय ना, त्यावेळेला तुम्ही त्याचं बटन बंद करायचं, पिन काढायची आणि मगच तुम्ही चेक करायचं की त्याच्यात पाणी तापलेलं आहे किंवा नाही. चालू याच्यात बादलीत हात बुडवायचा नाही. कॉईल चालू आहे हात बुडवताय आणि चेक करताय पाणी तापलंय किंवा नाही, तशा गोष्टी करू नका.
त्यानंतर काही काही बरेचसे इंजिनिअरिंग करतात की कॉईल खराब झाली, तर कॉईल खराब झाल्यानंतर तुमच्यातले बरेचसे कॅन्डिडेट्स, इलेक्ट्रिक कॉईल खराब झाल्यानंतर बरेचसे कॅन्डिडेट्स काय करताय की 2 वायरी घेतात, ते पिन मध्ये इन्सर्ट करतात आणि त्या 2 वायरींना 2 काही बी मेटल्स लावतात, ब्लेड्स लावतात आणि ते पाण्यात सोडतात आणि पाण्यात आपले खिळे लावतात वगैरे. अशा गोष्टी करू नका. अशा गोष्टी केल्याने घरातला पूर्ण सप्लाय फॉल्ट होऊ शकतो आणि तुम्हाला खूप मोठं शॉक बसू शकतो. लक्षात ठेवायचं, अशा गोष्टी कधीही करायच्या नाहीत. समजलं का? शक्यतोवर तुम्हाला पाणी तापवायचंय, स्वयंपाक वगैरे काही गोष्टी करायच्या तर प्रेफर चूल प्रेफर करू शकता तुम्ही किंवा गॅस प्रेफर करू शकताय. शक्यतोवर इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रेफर करू नका. पण इन फ्युचर आपण बऱ्याचशा गोष्टी इलेक्ट्रिसिटीवरच डिपेंडंट आहेत आणि त्याच्यावरच वापरणार आहात, तर त्या केसमध्ये तुम्ही ह्या गोष्टी प्रेफर केल्या पाहिजेत की तुम्हाला काय काय गोष्टी वापरायच्या आहेत आणि काय काय गोष्टी वापरायच्या नाहीयेत. ओके. त्यानंतर शेतात, विहिरीत आपले घरचे, आता तुमच्यापैकी बरेचसे कॅन्डिडेट फार्मर फॅमिलीशी बिलॉंग करतात. आम्ही पण फार्मर फॅमिलीशीच बिलॉंग करतोय. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की शेतात आपले शेतातले बरेचसे कामं करत असताना आपली इलेक्ट्रिक मोटर असते, ती मोटर चालू बंद करणे, मोटर जळणे, हे गोष्टी कायम घडत असतात, तुम्हाला माहिती असतील. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर जळते त्यावेळेला किंवा आपल्या इथं फेज निघून जातो, डीओ जातो. ओके. इलेक्ट्रिसिटी जाते, सिंगल फेज असतो, 3 फेज असते, असे बरेचसे शेतात इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम येत असतात. त्यावेळेला आपल्या शेतात जी मोटर फिट केलेली असते, ती मोटर आपली विहिरीच्या आत फिट केलेली असते, विहीर किंवा बोरवेल वगैरे. त्यावेळेला त्याचं जे वरचं जे कनेक्शन आहे, ते कनेक्शन आपण एखाद्या पेटीमध्ये फिट करत असतो. त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं, तिथला शॉक एकदम डेंजरस शॉक असतो. तर त्यावेळेला तिथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडे एखादे जुने टायर्स वगैरे असतात ना, या गोष्टी तुम्ही घरच्यांना पण सांगा. जेव्हा शेतात तुमचे मोटर म्हणजे मोटरचं स्टार्टर वगैरे एखाद्या पेटीमध्ये आपलं फिट केलेलं असतं. ओके. मोटरचं स्टार्टर एखाद्या पेटीमध्ये फिट केलेलं असतं. स्टार्टर, मीटर, मोटरचं ते आपण एखादी पेटी असते, त्या पेटीमध्ये फिट केलेलं असतं. त्या पेटीच्या खाली आपण उभं राहतो, मग ते स्टार्टरचं बटन चालू करतो. बट तिथं आपला काही वेगळा सरफेस असतो का? नसतो. तिथं पावसाळ्यात पाऊस पडलेला असतो, सगळा परिसर ओला असतो, तिथं करंट उतरण्याचे चान्सेस मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी शेतात जास्त चान्सेस असतात इलेक्ट्रिसिटीचे करंट उतरण्याचे. कारण का? आपल्याला माहिती ती मोटर बऱ्याच दिवसापासून बंद आहे, पण तिथं उंदरांना माहिती आहे तिथं मोटर बंद आहे. उंदरांना माहिती नसते. उंदर असतात तिथं, साप असतात. ओके. पाल असते, विंचू असतात, शेतातले बरेचसे गोष्टी, जीव जे लहान लहान जीव असतात, बेडूक असतो. पावसाळा जेव्हा येत असतो तेव्हा त्यांना माहिती नसतं, ते फक्त लपण्यासाठी चान्सेस बघतात, कुठं त्यांना लपण्याचं चान्सेस अवेलेबल आहे. त्यांना सगळ्यात प्रेफर जे चान्सेस असतात ते आपल्या शेतात जी पेटी असते, त्या पेटीमध्ये आपले इलेक्ट्रिक इक्विपमेंट आपण जोडलेले असतात. मोटरचं स्टार्टर असतं, मीटर असतं. ओके. तर ते आपण जिथे जोडलेलं असतं ना, त्या ठिकाणी ते लपून बसतात. साप वगैरे असतात, या दिवसात बऱ्यापैकी साप त्याच्यात लपून बसतात. त्यावेळेला ती मोटर म्हणजे ते जे पेटी बघता ना, त्या पेटीला नेहमी बाहेरून पहिल्यांदा ठोकायचं. त्याच्यात आत जर काही असेल तर ते चलबिचल करतं. उंदीर असेल, साप असेल वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्ही म्हणाल त्याच्यात साप कसा जाऊन बसणार, तिथं पूर्णपणे पॅक असते. नाही, ते ती जी पेटी असते त्या पेटीमध्ये बाहेरून वायर सोडलेली असते, ती वायर त्या पेटीच्या आत जाते आणि त्या वायरी थ्रू ते त्याच्यात इंटर करतात. ती वायर आत इंटर करण्यासाठी आपण त्याला एक छिद्र पाडलेलं असतं आणि त्या छिद्रेमधून ती वायर त्याच्यात सोडलेली असते. मग त्यावेळेला त्या वायरच्या थ्रू उंदीर, साप वगैरे ते त्याचे साईज जे असतात, म्हणजे ते खूप छोट्या सरफेस मधून पण मोठे प्राणी त्याच्यात इंटर करू शकतात. तुम्हाला वाटतं त्याच्यातून जात नाही, पण ते त्याच्यातून जाऊ शकतात. ओके. मग त्यावेळेला तो जर उंदीर, त्याला काय माहिती, ते वायर लागतं कचरायला, तिथं चिपकून बसतो. तिथं चिपकून बसल्यानंतर चिपकल्यानंतर 2 वायरी एकमेकाला चिपकतात त्या उंदीराच्या थ्रू आणि ती तुमची मोटर ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. तुम्हाला माहिती बी नाही मोटर कसं काय चालू झाली, मोटर ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. आपली विहिरीतली जी मोटर असते, ती विहिरीतली मोटर वायर रोपने जोडलेली असते. वायर रोप पूर्णपणे लोखंडाचा असतो. त्या वायर रोपला तुमचं करंट उतरून जातं. त्यामुळे शेतात जात असताना वायर रोप वगैरे इलेक्ट्रिक गोष्टीला शक्यतो लोखंड वगैरे आहे, मेटल वगैरे तशा गोष्टींना तुम्ही हात लावू नका. तुम्हीही लावू नका, घरच्यांनाही लावून देऊ नका. एक गोष्ट त्यांना सांगायचं की जिथं मोटरचं तुमचं ते स्टार्टर वगैरे असतं फिट केलेलं, तर तिथं जे तुमचे म्हणजे कोणी जरी असतील घरातले, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आई असतील, वडील असतील, काके चुलते कोणी जे असतील, ते चालू करायला जात आहे तिथं, तर तिथं
आपल्या घरात आपण बऱ्यापैकी इलेक्ट्रिक व्हेकल वापरतोय, टायर वगैरे असतात. ओके, मग आपले घरातली जी मोटरसायकल वगैरे असते, तिचा जो टायर असतो ना, टायर खराब झालेला टायर, तो खराब झालेला टायर जो असतो ना, तो तिथं शक्यतोवर तिथं थोडा खड्डा करून तिथं पुरून ठेवायचा. ओके, म्हणजे तो थोडासा वरती राहील टायर असतं. कारण का, तो टायर जो असतो, तो टायर रबर मटेरियलचा बनवलेला असतो, आणि रबर हा इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ओके, मग त्या केसमध्ये इलेक्ट्रिक शॉक बसण्याचं प्रमाण शक्यतोवर निग्लिजिबल होऊन जातं. त्यामुळे असे टायर तिथं त्या ठिकाणी जर तुम्ही टायर पुरून ठेवला तर इलेक्ट्रिक तेवढा तो तुमचं इलेक्ट्रिसिटी तिथून निग्लेक्ट करायचं काम तिथं करत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मोटरची जी पेटी असते ती लोखंडाची असते. त्या पेटीला नेहमी असा सरळ हात लावायचा नाही, पुढचा आपला उलटा हात जो असतो ना, नेहमी तसा हात लावण्याचा प्रयत्न करायचा. कारण हे जे गोष्टी आहेत हे माझे स्वतःचे ऑब्झर्वेशन आहेत. ओके, कारण आम्ही पण शेती केलेली आहे, शेतीतले सगळे कामं केलेले आहेत, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठं कुठं इलेक्ट्रिक शॉक तुम्हाला बसू शकतो. मी स्वतः इलेक्ट्रिक शॉक घेतलेला आहे. म्हणजे मी काही टेस्ट करायला नव्हतो गेलेलो, पण मला बसलेले आहेत 2-3 वेळा. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या सेल्फ ऑब्झर्वेशन मधून सांगतो. आमच्या घरच्यांना पण इलेक्ट्रिक मोटरचे शेतातले शॉक वगैरे बसलेले आहेत. त्या ऑब्झर्वेशन मधून मी तुम्हाला सांगतोय या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की तिथं शेतात जे काय काय सेफ्टी घ्यायच्या आणि घरात काय काय सेफ्टी घ्यायच्या. समजलं का तुम्हाला? समजलं का? हो सर. हा, तुम्ही हो. या गोष्टी स्वतःच्या अंगीकृत करा आणि तुमच्या घरच्यांना पण या गोष्टी सांगा. ह्या गोष्टी तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये कोणीही सांगत नाही. ह्या तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्स जो असतो ना, एक्सपिरियन्स मधून शिकत असतात. आता एवढ्या ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना, या बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. समजलं का? स्वतःचा एक्सपिरियन्स घेतलाय, तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. आत्ताचं जे लेक्चर आहे हे लेक्चर तुम्हाला पूर्ण लाईफ होल युअर लाईफ उपयोगात आणता येऊ शकतं. हे लेक्चरशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरच्यांना सांगा की कोणत्या कोणत्या गोष्टीच्या बाबतीत काय काय त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, शेतात काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. ओके, त्यानंतर घरात काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. आणि तुम्हाला अशा काय काय गोष्टी दिसताय तर तुम्ही त्या बंद केल्या पाहिजे तात्काळ. कोणीतरी खूप छान वाक्य म्हणलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. जर त्या